ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. तालुक्यातील शिवनी परिसरात ओव्हरब्रिजच्या जवळ रस्त्यावर पैसे मागून आपले जीवन जगणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून 1200 रुपये चोरट्याने पळविल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व कळमनुरी पोलिसांनी अवघ्या 12 तासात 2 चोरट्यास अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की कळमनुरी तालुक्यातील शिवनी परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या ओव्हरब्रिजच्या खाली असलेल्या गतिरोधकजवळ तृतीयपंथीय व्यक्ती पैसे मागून जीवन कंठित करीत असतात. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारात शेख आवेश शेख मोहम्मद उर्फ परिबक्ष रेशमाबक्ष हे पैसे मागित असताना 2 अज्ञात आरोपींनी मोटरसायकलवर येऊन रस्त्यावर असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीला चाकू लावून त्याच्याजवळील असलेले 1200 रुपये घेऊन फरार झाले. याबाबतची माहिती सदरील तृतीयपंथी व्यक्तीने कळमनुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे, पोलीस अंमलदार देवीदास सूर्यवंशी, माधव भडके, अरविंद राठोड जाधव, राम शेळके, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने नाकाबंदी लावून घटनेचा तपास सुरू केला. चोरटे नांदेडकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून यातील आरोपी जसवंत साईनाथ रघुवंशी राहणार कवठा नांदेड, केवलसिंह कल्याणसिंग भारद्वाज राहणार मालेगाव तालुका अर्धापूर या दोघांना ताब्यात घेऊन आरोपीने चोरलेले 1200 रुपये व गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड करीत आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.